हळद रुसली कुंकू असलं फेम अभिषेक रहाळकर लग्नापूर्वी त्याच्या प्रेमिकाला लिहायचा पत्र. जुन्या आठवणी सांगत काय म्हणाला अभिषेक, पाहूया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अभिषेक रहाळकर मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो हळद रुसली कुंकू हसलं मालिकेतून मुख्य नायकाच्या भूमिकेतून दिसत आहे. यातील त्याची व अभिनेत्री समृद्धी केळकरची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अशातच आता त्याने त्याच्या खऱ्या आयुष्यातील बायकोबद्दल आणि प्रेम कहाणीबद्दल सांगितलं आहे. अभिषेक रहाळकर लग्नापूर्वी त्याची बायको म्हणजेच तेव्हाची गर्लफ्रेंड कृतिकाबरोबर 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. प्रेमविवाह असल्याने दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते, असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. अभिषेकने त्याच्या पत्नी कृतिकासह अल्ट्रा मराठीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी त्यांची प्रेम कहाणी सांगितली आहे. अभिषेकने यावेळी तो त्याच्या बायकोला म्हणजेच कृतिकाला लग्नापूर्वी पत्र लिहायचा असं म्हटलं आहे. मुलाखतीत अभिषेकने दोघेही नाशिकचे असून दोघे नाशिकमध्येच भेटले होते असं म्हटलं आहे. अभिषेक याबद्दल म्हणाला, सुरुवातीला माझ्याकडे फार पैसे नव्हते, तेव्हा मी तिला कविता लिहून पाठवायचो. आम्ही खूप पत्र लिहायचो. आम्ही दोघांनी एकमेकांसाठी पत्र लिहिली आहेत. ती नंतर पुण्याला गेलेली आणि मी मुंबईत आलो होतो, म्हणून मग आम्ही पत्र लिहायचो आणि कधी कधी भेटायचो. तेव्हा मी तिला भेटल्यानंतर पत्र द्यायचो. अभिषेकने त्याची गर्लफ्रेंड कृतिका कुलकर्णी बरोबर जानेवारी 2025 मध्ये लग्न केलं. अभिषेकने सोशल मीडियावर थेट लग्नाचे फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. त्यावेळी त्या जोडीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिषेक मूळचा रंगभूमीवरचा कलाकार असून नाशिकमध्ये त्याने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्याने स्वामिनी, मन धागा धागा जोडते नवा, तू तेव्हा तशी या मालिकांमध्ये काम केलं होतं. दरम्यान अभिषेक सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत दुष्यंत ही भूमिका साकारत आहे. यातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका तुम्हाला आवडते का? या मालिकेतील अभिषेकची दुष्यंत ही भूमिका तुम्हाला कशी वाटते? तसेच दुष्यंत आणि कृष्णाची जोडी तुम्हाला आवडते का? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.